तर शेतकरी मित्रांनो, आपण आता सोयाबीन प्लॉटवर सध्या फवारा चालू केला आहे आणि सध्या सोयाबीनमध्ये आपण गनचा फवारा चालू केला आहे, जेणेकरून झाड वाकलं पाहिजे आणि झाडाच्या बुडामध्ये औषधी गेली पाहिजे असं आपण इथं औषधी टाकणे चालू केली आहे। तर यामध्ये आपण काय काय घेतलं, यामध्ये घेतला आहे आपण आलिका घेतलेला आहे लांबडा 25 मिली, सोबत घेतलेला आहे आपण इथं कोराजन घेतलेला आहे 10 मिली, साप पावडर घेतलेला आहे आपण इथं 40 ग्राम आणि फवारा आपण इथं टाकणं चालू केलं आहे। तर यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या सोयाबीनचे पानं हे कातरल्यासारखे दिसत आहे, आपण इथं बघू शकता अशा प्रकारे। हे बघा सोयाबीनचे पानं कसे कातरले आहेत, कुठं कुठं चाळणीच केलेलं आहे बघा। आणि हे बघा शेंडे कसे कातरले आणि शेंगावर आतमध्ये इथं आपल्याला इथं सर्व आळ्या वगैरे लपलेल्या दिसत आहे आणि वाणूचं प्रमाण पण खूप आहे, ज्याला गोगलगाय किंवा पैसा म्हणतात, ते पण इथं भरपूर प्रमाणात आपल्याला इथं दिसत आहे। आणि फवारा आतमध्ये जाण्यासाठी आपण गनचा वापर करणं चालू केला आहे, जेणेकरून फवारा पिकाच्या आतमध्ये गेला पाहिजे अशा प्रकारे आपण इथं फवारणी चालू केली आहे। तर अशा प्रकारे फवारणी केल्यास आपल्याला चांगल्या प्रकारे अळीचं नियंत्रण होईल, बुरशीचा काय अटॅक दिसत नाही, परंतु कवळ्या शेंगा ज्या आहेत त्या कवळ्या शेंगावर अळ्यांचं प्रमाण असल्यामुळं आणि पानावर अळी दिसत नाही आपल्याला, पण बुडावर अळी आपल्याला आतमध्ये दिसते। बघा शेंगा कशा पोखरलेल्या आहेत, आपण इथं बघू शकता। हे बघा इथं शेंगा कशा पोखरल्या आहेत, हे बघा अशा प्रकारे शेंगा पोखरल्या आहेत। तर अशा प्रकारे शेंगा पोखरल्या आपल्याला जर दिसत असतील आणि या शेंगावर अळ्या आहेत सध्या, हे बघा इथं पण अळीनं इथं शेंग कातरली आहे, बघू शकता अशा प्रकारे। हे बघा, तर याच्यावर नियंत्रण करण्यासाठी कोराजन, लांबडा अशा प्रकारे आपल्याला औषधी आवश्यक आहे, कारण झाडाच्या बुडामधली अळी आपल्याला इथं मारायची आहे। बघा इथं पण टोकरलेली आहे, बरोबर दाना तिथं सोयाबीनची दाणेच खाऊन घेतली, टपराला सोलून आतमधून अशा प्रकारे। तर आपण इथं लवकरात लवकर अळीसाठी नियंत्रण करणं आवश्यक आहे, अन्यथा आपलं पीक हातचं जाण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण इथं सोयाबीन पिकासाठी करू शकता। इथं आपण बुरशीनाशक, कोराजन, कीटकनाशक यांचं मिश्रण बकेटमध्ये केलेलं आहे आणि अशा प्रकारे कॅनमध्ये टाकून आपण हे चालू आहे बघा। आणि जिथं पंप संपेल तिथं आपल्याला पंप न्यायचा आहे आणि आपल्या पिकाचं संरक्षण चांगल्या प्रकारे इथं करायचं आहे।